ईगल फाउंडेशनच्या वतीने 2026 रोजीचा रणरागिणी पुरस्कार कार्यक्रम संपन्न। ईगल नावाप्रमाणेच अनेक स्त्रिया गरुड झेप घेत असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत आहे। शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत। बचत गटासारख्या माध्यमातून सक्षम होत आहेत। सकारात्मक वृत्ती आणि विधायक दृष्टी ठेवून महिलांनी वाटचाल केली तर ते यशाला गवसणी घालू शकतात, असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे म्हणाल्या। DYSP राधिका फडके म्हणाल्या, महिलांनी प्रभावीपणे आणि सक्षमपणे काम केले पाहिजे। क्षेत्र कोणतेही असो, स्त्री यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे। कवी केशवसूत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी महिला दिनाची सुरुवात कधी आणि कोठे झाली याबद्दल सविस्तर माहिती सांगितली। महाराष्ट्रात, देशात आणि जगात महिला दिन साजरा होत असताना प्रत्येक पुरुषाने आपल्या घरापासून महिलांचा आदर आणि त्यांच्या चांगल्या कामाची कदर करावी। स्त्रिया सक्षम झाल्या तरच प्रत्येक घर आणि पर्यायाने देश सक्षम होईल, असे स्पष्ट मत व्यक्त केले। याबरोबरच जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकूर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले। यावेळी श्रीमती कीर, विलासराव कोळेकर, सागर पाटील, बाबासाहेब राशीनकर, प्रकाश वंजोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। सर्व पाहुण्यांना ईगल फाउंडेशनच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला। 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना ईगल फाउंडेशनच्या वतीने रणरागिणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन कवी केशवसूत स्मारक, मालगुंड, जिल्हा रत्नागिरी येथे करण्यात आले। यावेळी वैदेही रानडे रत्नागिरी, श्रीमती शैला गंगाधर बैसाने जळगाव, भाग्यदेवी बाबूराव चौगले सांगली, प्रियंका अविनाश नाईक मुंबई, प्राध्यापक सुमेधा सावळ सिंधुदुर्ग, रुपाली विक्रम यादव शिराळा, सुनीता विजय आरगडे पुणे, श्रीमती सुनीता रवींद्र परमणे कागल, शोभाताई निवृत्ती होणमाने देवराष्ट्रे, प्राध्यापक अश्विनी संजय पाटील कराड, ॲडव्होकेट स्नेहल भीमराव गुरव कोल्हापूर, सौवश्री सुलक्षणा आनंदा कांदळकर राधानगरी, सोनल संजोग खातू रत्नागिरी, शुभांगी दामोदर कोंडे, डॉक्टर सुमिता संजय शिर्के, प्रमोदिनी विठ्ठलराव किनाके यवतमाळ, वर्षा परशुराम ढेकणे, डॉक्टर कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी उपस्थित होते। सर्व पुरस्कार प्राप्त महिलांना मानपत्र, सन्मानचिन्ह व कोल्हापुरी फेटा बांधून गौरव करण्यात आला। तुतारीच्या निनादाने कार्यक्रमात उत्साह संचारला। यावेळी पत्रकार वैभव पवार, पत्रकार उदय महाकाळ, संकेत ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संजय शितप, पत्रकार संतोष बांदिवडेकर, हनुमंत कदम आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, पदाधिकारी सर्वश्री प्रकाश वंजोळे, बाबासाहेब राशीनकर, दीपक पोद्दार, पत्रकार दिनेश कांबळे, पत्रकार विजय जगताप, पत्रकार वैभव पवार, मुख्याध्यापक पांडुरंग नाईक, ईगल न्यूजच्या संपादिका शालन कोळेकर, पुष्पावती वंजोळे, सुलक्षणा राशीनकर आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। पत्रकार सागर जमने, कुंभोज।